पुढच्या 2 दिवसात खरं तर MST CET 2025ची आपली जी एक्झाम आहे ती सुरू होते। तुम्ही विचार करा 11वी 12वी त्यानंतर तुमची बोर्ड एक्झाम, काही विद्यार्थी JEE वरून इकडे CET वरती शिफ्ट झाले। मग आपली 2 वर्षांची जी प्रिपरेशन आहे ती CETच्या 3 तासांमध्ये इव्हॅल्युएट होणार आहे। आता एकतर मुलांमध्ये काय डाऊट आहे की मुलांचं व्यवस्थित प्रिपरेशन झाले, काही मुलं असे आहेत ज्यांचं 30 किंवा 40% सिलेबस झालाय, काही मुलांचा 70% होऊन सिलेबस जास्त कव्हर झालाय, PYQ सुद्धा सॉल्व केलेत, परंतु मनावर तितका कॉन्फिडन्स येत नाहीये। तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित झाले, रिव्हिजन सुद्धा करताय, परंतु मॉक टेस्टमध्ये स्कोर व्यवस्थित येत नाहीये, याच गोष्टीनं मुले सध्या चिंतित आहेत। एक गोष्ट सांगायची आहे की आता CET आपली जी आहे ना 19 एप्रिलपासून स्टार्ट होते। मग पुढचा जे 2 दिवस आहेत याच्यामध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजनवरती फोकस करायचं आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो यासाठी इम्पॉर्टंट आहे की एक्झाममध्ये पेपर कसा अटेम्प्ट करायचा याबद्दल मी सांगणार आहे। खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना मोस्टली मी 4 गोष्टींवरती फोकस केला आहे। पहिली म्हणजे काय, एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजेत। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, एक्झाम हॉल गेल्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सला कसं टॅकल करायचं आहे। तिसरी गोष्ट आहे, जर आपल्यासमोर डिफिकल्ट क्वेश्चन्स आले किंवा असे क्वेश्चन्स आले जे खूप टाईम कन्झ्युमिंग आहेत ते कसे अटेम्प्ट करायचे आहे। आणि चौथी गोष्ट आहे, तुक्का स्ट्रॅटेजीचा यूज कसा करायचा आहे जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे तो नक्कीच इन्क्रीज होऊ शकेल। या 4 गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आणखीन एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काय, CET एक्झाममध्ये एक मार्क्स नक्कीच महत्त्वाचा आहे। कारण का एका मार्क्सवरून तुमचं जे पर्सेंटाईल आहे ना 2 ते 3 पर्सेंटाईलनं पुढे मागे होऊ शकतं। आणि तो जो डिफरन्स आहे तो रँकमध्ये अराउंड 3 ते 4,000 रँकचा डिफरन्स क्रिएट करू शकतो। त्यामुळे एक मार्क्स जो आहे ना CET एक्झाममध्ये तो नक्कीच महत्त्वाचा आहे। कारण का ह्या गोष्टी तुम्हाला आत्ता सोप्या वाटतात, परंतु ज्यावेळी तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येता त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बाळांनो एका मार्क्समुळे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स तुमचं मिस होऊ शकतं। हे तुम्हाला काही वाटत नाही, हे ॲडमिशन प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त मनस्ताप होतो तो पेरेंट्सला। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे की पेपर तुम्हाला CET एक्झामचा ॲक्च्युअलमध्ये कसा अटेम्प्ट करायचा आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सला कसं टॅकल करायचं आहे याबद्दल बोलणार आहे। आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत। पहिली म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला नक्की जॉईन व्हा। कारण का तुमचं CET एक्झाम झाल्यानंतर जेवढे काही क्वेश्चन्स असतील, पेपरचे ॲनालिसिस असेल, ते सगळं मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे। ते सगळं मुलांकडून कलेक्ट करून मी त्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलचा ॲनालिसिस व्हिडिओ मी आणणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कारण का CET रिलेटेड तुमचं ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत जेवढा काही कंटेंट वगैरे असेल, व्हिडिओज वगैरे असेल, ते सगळं तुम्हाला याच चॅनलवरती भेटतील। त्यामुळे आजच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आजच्या या व्हिडिओमध्ये खरंच मॅथ्ससाठी मी तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटेजी देणार आहे, ती म्हणजे काय, पार्टिशन स्ट्रॅटेजी। ते मी पुढे जाऊन सांगणारच आहे। तर सुरुवातीचा पहिला पॉईंट म्हणजे काय, एक्झामला जाण्याआधी आणि एक्झाम हॉलमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे। पहिलं म्हणजे काय, एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी बाळांनो 1 तास फक्त माइंडला रिलॅक्स करा। उगाचच पुस्तक घेऊन ते रिव्हिजन करत बसू नका। कारण का होतं असं, मुलं काय करतात, एकदम एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधीपर्यंत ते पुस्तक घेऊन फॉर्म्युलाज वगैरे रिवाईज करत बसतात। त्याऐवजी 1 तास व्यवस्थित शांत एका ठिकाणी बसा आणि त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये एंटर करा। एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी तुमचं जे हॉल तिकीट आहे किंवा जे ॲडमिट कार्ड आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, जे आयडेंटिटी प्रूफ आहे ते तुमच्यासोबत असलं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, एक्झाम हॉलमध्ये एंटर केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर समोर किंवा तुमच्या PC समोर बसणार आहात, पहिली प्रायोरिटी काय आहे, व्यवस्थित चेक करा की कॉम्प्युटर किंवा जो PC तुम्हाला अलॉट केलेला आहे तो व्यवस्थित चालतोय की नाही। दुसरं आहे, त्याच्यामध्ये जे कीबोर्ड्स आहेत, माऊस आहेत, ते व्यवस्थित हँडल्स होत आहेत की नाही। काही वेळा काय होतं, ते माऊस वगैरे नीट चालत नाहीत। त्यामुळे तुम्हाला मेन एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळी पेपर अटेम्प्ट करत असताना त्यावेळी या सगळ्या इश्यूज दिसू लागतात आणि परत मग त्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करायचं काय त्या माऊस आणि कीबोर्डसोबत म्हणजे हे करायचं। त्यामुळे गेल्या एक्झाम हॉलमध्ये पहिल्यांदा एंटर केल्यानंतर तुमचा माऊस आणि जे तुमचं कीबोर्ड्स आहेत ते सगळ्यांनी चेक करायचे आहेत। दुसरी गोष्ट, ज्यावेळी एक्झाम हॉलमध्ये तुम्ही पेपर अटेम्प्ट करत असाल, जेवढे तुम्हाला रफ शीट क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी लागतात ते सगळे मागून घ्या त्यांच्याकडून। काही सेंटर्समध्ये काय करतात, मोजून 2 किंवा 3च देतात आणि नंतर ते मागून घ्या असं बोलतात। त्यामुळे जेवढे काही लागतील ना ते ॲट द टाइम ते व्यवस्थित मागून घ्या। तिसरा आहे इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, सगळ्या मुलांना लास्ट इयर सुद्धा तुमच्या स्क्रीनवरती लॉगचं जे कॅल्क्युलेटर आहे ते डिस्प्ले केलं होतं। त्यामुळे लॉग टेबल तुम्हाला मे बी
व्हर्च्युअल लॉग टेबल तुमच्या स्क्रीनवरती अवेलेबल असेल. जर केमिस्ट्रीमध्ये जर तो लागत असेल तर तो यूज तुम्ही करायचा आहे. आणखीन एक गोष्ट, जर काही डिफिकल्टी वगैरे वाटत असेल तर लाजू नका. तिथले जे सुपरवायझर्स असतात, इन्व्हिजिलेटर्स असतात, त्यांना कॉन्टॅक्ट करा की माझ्या PC हे प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा मध्ये मध्ये काही विद्यार्थ्यांचा PC वगैरे मध्येच हँग वगैरे व्हायचा, लाईट वगैरे प्रॉब्लेम यायचा. तेव्हाच्या तेव्हा तिथल्या टीचर्सला किंवा कोऑर्डिनेटर्सला कॉन्टॅक्ट करायचा आणि सांगायचं की सर माझ्या PC इश्यू वगैरे झालेला आहे. या होत्या जनरल टिप्स. आता येतो तुम्हाला एक्झाममध्ये पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे त्याबद्दल. पहिली प्रायोरिटी तुमची काय असली पाहिजे की तुम्हाला फिजिक्स अटेम्प्ट करायचं आहे की केमिस्ट्री. पहिल्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी फिजिक्स किंवा केमिस्ट्री याच्यापैकी तुम्ही काहीही अटेम्प्ट करू शकता आणि नेक्स्ट 90 मिनिट्समध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सच अटेम्प्ट करायचं आहे. तर पहिल्यांदा फिजिक्स किंवा केमिस्ट्री अटेम्प्ट का करायचं आहे याबद्दल एक सांगतो. आता मुलांच्या प्रायोरिटीनुसार डिपेंड करतं. काही मुलं केमिस्ट्रीनुसार करतात, काही मुलं फिजिक्सनुसार करतात. आता मी ज्यावेळी माझा पेपर अटेम्प्ट केला होता ॲक्च्युअल CET एक्झाम, स्टार्टिंग मी फिजिक्सपासून केली होती. माझे थॉट प्रोसेस काय होती की पहिल्यांदा डिफिकल्ट फिजिक्सचे क्वेश्चन्स मी पहिल्या 50 ते 60 मिनिटामध्ये अटेम्प्ट करतो, जेणेकरून पहिल्यांदा काही इतकं प्रेशर वगैरे नसतं. त्यामुळे टाईममध्ये व्यवस्थित जेवढे क्वेश्चन्स अटेम्प्ट होतील ते पहिल्यांदा फिजिक्स अटेम्प्ट केलं आणि त्यानंतर केमिस्ट्रीचे इझी जे क्वेश्चन्स असतात ते काय लास्टमध्ये त्या टाईम प्रेशरमध्ये होऊन जातं. त्यामुळे नंतर केमिस्ट्री अटेम्प्ट केलं होतं. आता याचे ड्रॉबॅक्स पण भरपूर आहेत. मी आधी याची मॉक टेस्टमध्ये भरपूर प्रॅक्टिस केली होती, त्यामुळे ते ॲक्च्युअल एक्झाममध्ये इम्प्लिमेंट केलं होतं. मात्र तुम्ही एक्झाम पेपरमध्ये म्हणजे एक्झाम आता ज्यावेळी देणार आहात त्यावेळी सगळ्या मुलांनी ट्राय करा की पहिल्यांदा केमिस्ट्रीच अटेम्प्ट कराल. आता केमिस्ट्रीसाठी पहिल्यांदा तुम्हाला 30 ते 35 मिनिटांमध्ये तुमची केमिस्ट्री झाली पाहिजेत कवर, आणि त्यानंतर तुम्ही फिजिक्सवरती शिफ्ट व्हायचं आहे. 50 ते 55 मिनिटांमध्ये फिजिक्स द्यायचं आहे. आता केमिस्ट्री यावेळी पहिल्यांदा अटेम्प्ट करताय तर केमिस्ट्री कशी अटेम्प्ट करायची एक सांगतो. केमिस्ट्री यावर्षी सुद्धा इझी टू मॉडरेट लेवलचीच येणार आहे, जास्त काही डिफिकल्ट क्वेश्चन्स येणार नाहीत. तर केमिस्ट्रीसाठी तुम्ही शक्य असेल ना तेवढा कमीत कमी वेळामध्ये तो पेपर अटेम्प्ट करायचा आहे. आणखीन एक गोष्ट मुलांमध्ये सगळ्यात जास्त दिसते ती म्हणजे काय, ती उगाच स्विचिंग करत असतात. फिजिक्स केमिस्ट्री, फिजिक्सचा एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आला की केमिस्ट्रीवर स्विच करतात, केमिस्ट्रीचा डिफिकल्ट आला तर फिजिक्सवरती स्विचिंग करायचं नाही. सगळ्या मुलांनी ज्यावेळी पहिल्यांदा केमिस्ट्री अटेम्प्ट करताय, केमिस्ट्रीचे 50च्या 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आणि मगच फिजिक्सवरती मूव्ह करायचं. उगाच ते स्विचिंग करत बसू नका. दुसरी गोष्ट आहे केमिस्ट्रीमध्ये काय, केमिस्ट्रीमध्ये जवळजवळ 30 ते 35 मिनिटांमध्ये तुम्ही शक्य असेल तेव्हा तेवढी केमिस्ट्रीचा पेपर अटेम्प्ट करा. 50च्या 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात सिम्पल रूल आहे स्पीड प्लस ॲक्युरसी. स्पीड यासाठी जेवढ्या लवकर केमिस्ट्रीचा पेपर संपवाल तेवढा उरलेला वेळ तुम्हाला फिजिक्सला देता येईल, आणि ॲक्युरसी यासाठी केमिस्ट्री इझीच येणार आहे. फक्त तुम्हाला पटकन क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि उगाच सिली मिस्टेक्स करू नका. ठीक आहे. आता केमिस्ट्रीचा पेपर अटेम्प्ट करणार आणखीन 1-2-3 गोष्टी काय सांगायच्या आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये 35+ मार्क्स आरामात मिळू शकतात. फक्त तुम्ही काय करा, सुरुवातीला ना ज्यावेळी क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करताय, ठीक आहे, ॲट द टाईम म्हणजे ज्यावेळी क्वेश्चन्स तुम्ही वाचताय तेव्हाच्या तेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. नंतर येतो मार्क फॉर रिव्ह्यू करतो आणि परत येऊन क्वेश्चन सॉल्व्ह करतो. त्यावेळी होतं असं की तुम्ही तो क्वेश्चन्स आत्ता ज्यावेळी बघताय त्यावेळी तुमच्या मेंदूमध्ये ती थॉट प्रोसेस स्टार्ट झाली असते. ज्यावेळी परत येऊन तुम्ही रिव्ह्यू विजिट करताय त्यावेळी परत त्याला ती स्टार्ट करावी लागते आणि याच्यामध्येच तुमचा टाईम जाऊ शकतो. सगळ्यात जास्त इश्यू येणार आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. तुमच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये टाईम पुरणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे करायचं इतकंच आहे, ज्यावेळी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स तुम्ही बघाल तेव्हाच्या तेव्हा ते अटेम्प्ट करा. जर क्वेश्चन जमत नसेल तुका स्ट्रॅटेजी वगैरे यूज करा, परंतु तेव्हाच्या तेव्हा ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. हे होतं केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्रीसाठी ऑर्गॅनिकमध्ये सगळ्या नेम रिॲक्शन्स तुमच्या व्यवस्थित रिवाईज करा. आणखीन जेवढं काही केमिस्ट्रीमध्ये ज्या इम्पॉर्टंट PYQचे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट करा. फिजिकल केमिस्ट्रीसाठी जेवढे फॉर्म्युलेज आहेत ते पाठ करायचे आहेत आणि टेक्स्टबुकमधली जी न्यूमरिकल्स आहेत ती सॉल्व्ह केली पुन्हा एकदा बघून जा. इनऑर्गॅनिकसाठी टेक्स्टबुकमधले काही शॉर्ट नोट्स वगैरे असतील ते व्यवस्थित वाचून जा. ठीक आहे. आय होप तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर कसा अटेम्प्ट करायचा हे समजलं असेल. 30 ते 35 मिनिटांमध्ये केमिस्ट्रीचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे. डिफिकल्ट क्वेश्चन्स येणार नाहीत. जरी डिफिकल्ट क्वेश्चन्स आला तरी तेव्हाच्या तेव्हा अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. आणखीन एक इम्पॉर्टंट नोट काय सांगायचे आहे, कुठलाही क्वेश्चन्स असू देत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचा, जर वाटला तो डिफिकल्ट आहे क्वेश्चन तर काय करायचं, त्या क्वेश्चन रिलेटेड जेवढं काही आठवतं आहे ना ते सगळं व्यवस्थित त्या क्वेश्चनला अप्लाय करायचं, ऑप्शन्सला इलिमिनेट करायचा प्रयत्न करायचा आणि तो क्वेश्चन्स तेव्हाच्या तेव्हा अटेम्प्ट करायचा. हे होतं केमिस्ट्रीसाठी. आता फिजिक्ससाठी स्ट्रॅटेजी काय असणार आहे. फिजिक्ससाठी बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण काय करतो जनरली तर फिजिक्सचे मला 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे हेच मुलांमध्ये चालू असतं. मात्र
फिजिक्स यावेळी मॉडरेट प्लस टाईम कन्झ्युमिंग असू शकतं, ते फॉर्म्युला बेस्ड असणार आहे, परंतु काही ठिकाणी कन्सेप्ट मात्र यूज होणार आहेत. मग फिजिक्ससाठी मी एक रूल चूज केला आहे, ते म्हणजे काय, तर क्वेश्चन्स चूज करायला शिकलं पाहिजे. क्वेश्चन चूज करायला म्हणजे काय, फिजिक्सच्या 50 क्वेश्चन्सपैकी 50च्या 50 क्वेश्चन्स आपले करेक्ट यायला हे आपलं टार्गेट नाहीच आहे. फिजिक्समधले 50 क्वेश्चन्सपैकी फक्त 25 क्वेश्चन्स असे आहेत ना, ते आपल्याला बरोबर आले पाहिजेत. मग 25 प्लस फिजिक्स म्हणजे फिजिक्सच्या 50 क्वेश्चन्सपैकी फक्त 25 प्लस तुम्हाला करेक्ट सॉल्व करायचे आहेत, आणि उरलेले जे 25 आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही तुक्का ट्रिक्स यूज करा किंवा काही शॉर्ट ट्रिक्स यूज करा, आणि त्याच्यामधून एक 5 ते 10 मार्क्स जर तुमचे स्कोर झाले तर स्कोर तुम्ही फिजिक्सला 30 प्लस नक्की स्कोर करू शकता. फिजिक्सला इतकं लक्षात ठेवा की क्वेश्चन्स चूज करायला शिका. होतं असं की फिजिक्सचे 1-2 डिफिकल्ट क्वेश्चन्स बघितले ना तर आपल्या डोळ्यांसमोर वेगळंच बोलता येते की फिजिक्सचा पेपर डिफिकल्ट आहे, मात्र पुढे जाऊन इझी क्वेश्चन्स पण आहेत ते आपण अजून बघितलेच नाहीत. आपल्याला वाटतं डिफिकल्ट आला आणि त्याचाच निगेटिव्ह इम्पॅक्ट पुढच्या क्वेश्चन्सवरती पडतोय. असं कुणीही करायचं नाही आहे. फिजिक्सच्या 50 ते 55 मिनिटामध्ये आपल्याला फिजिक्सचे 25 क्वेश्चन्स व्यवस्थित अटेम्प्ट करायचे आहेत. पहिल्या 50 क्वेश्चन्सपैकी फक्त 25 क्वेश्चन्स काय करा, व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. टाईम द्या त्यांना, ते बरोबरच आले पाहिजेत असेच सॉल्व करा, आणि उरलेले काय मग तुम्ही तुक्का ट्रिक्स वगैरे यूज करू शकता. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, फिजिक्स हे मोस्टली फॉर्म्युला बेस्डच असणार आहे. काही क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये फॉर्म्युलाज मॅन्युप्युलेट केलेला असू शकतो. तुमचा वेळ उगाचच फिजिक्सच्या जे टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावरती घालवू नका. ठीक आहे, काही न्यूमरिकल्स असतात ना फिजिक्समध्ये, ती नक्कीच लेंथी असतात, मात्र त्याच्या मागे लागू नका. जे इझी टू मॉडरेट आहेत ना त्यांच्या मागे लागा. आत्ता फिजिक्सचा का अभ्यास काय करायचा आहे, एक म्हणजे काय, फिजिक्सचे आत्तापर्यंत जेवढे काही फॉर्म्युलाज वगैरे असतील, शॉर्ट नोट्स असतील, त्याच्या थ्रू रिव्हिजन करा. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, फिजिक्सचे 2024चे PYQ सगळ्या मुलांनी करून जा. ठीक आहे, एक्झाम आधी जाण्याआधी सांगतोय की फिजिक्सचे 2024चे जे PYQs आहेत ते सगळ्यांनी परफेक्टली सॉल्व करून जा. आता येतो मॅथमॅटिक्समध्ये, जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मॅथमॅटिक्समध्ये येण्याआधी सांगायचं आहे की तुक्का स्ट्रॅटेजी फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या 90 मिनिटामध्ये ॲट द टाईम ऑफ, म्हणजे ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करताय तेव्हाच तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय करायची. नंतर येतो आणि तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय करतो, इतका सुद्धा वेळ मिळणार नाही आहे बाळांनो. त्यामुळे तुक्का स्ट्रॅटेजी तेव्हाच्या तेव्हा गेसिंग करा. ऑप्शन इलिमिनेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. ठीक आहे, आता येतो मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्ससाठी तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, 50 क्वेश्चन्सपैकी 25 प्लस क्वेश्चन्स करेक्टली सॉल्व करणं, हे तुमचं टार्गेट आहे बस. आणि उरलेल्या 25 क्वेश्चन्सपैकी ॲटलिस्ट 10 ते 12 क्वेश्चन्स असे आहेत जे तुक्का ट्रिक्स वगैरे असून तुम्ही नक्की सॉल्व करू शकता. मॅथमॅटिक्ससाठी तुमचं टार्गेट काय आहे, तर मॅथमॅटिक्ससाठी पार्टिशन प्लॅन करायचं आहे. उदाहरणच सांगतो, आता हे मी सुद्धा इम्प्लिमेंट केलं होतं. आपल्याला 50 क्वेश्चन्स आहेत, मग 50 क्वेश्चन्सपैकी आपण काय करायचे, 10-10चे ब्लॉक्स बनवायचे, 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30. आणि सुरुवातीला काय करायचं, 1 ते 10 ब्लॉकमधले क्वेश्चन्स ज्यावेळी अटेम्प्ट करताय त्यावेळी पहिल्या क्वेश्चन्सपासून स्टार्ट करायचं. पहिल्या क्वेश्चन्सपासून स्टार्ट केल्यानंतर पहिला क्वेश्चन सॉल्व झाला, दुसरा क्वेश्चन्स डिफिकल्ट आला तरी पण सॉल्व करायचा प्रयत्न करायचा, तिसरा क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा. आणि ज्यावेळी मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन्स तुमच्यासमोर येतो त्या सिक्वेन्समध्ये त्यावेळी तिथं स्टॉप करायचं तो क्वेश्चन्स, आणि परत उलट्या साईडनं म्हणजे 10व्या क्वेश्चन्सपासून परत स्टार्ट करायचं. 10वा क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचं, त्यानंतर 9वा क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचं, त्यानंतर 8वा क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचं. हे यासाठी सांगतोय, मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये बघाल ना तर क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल आहे त्यामध्ये व्हेरिएशन्स असतात. लाईक ते इझी क्वेश्चन्स मध्ये पुट केलेले असतात, डिफिकल्ट क्वेश्चन स्टार्टिंगला पुट केले असतात. आणि मुलांचं सुद्धा होतं असं, मुलं काय करतात, पहिल्यांदाच टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन सॉल्व करायला जातात आणि त्यांच्यामध्येच त्यांचा भरपूर टाईम जाऊ शकतो. त्यामुळे पार्टिशन स्ट्रॅटेजी यासाठी सांगतोय की 10-10चे ब्लॉक्स बनवा. तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनसमोर ते नंबर दिसलेले असतात, 1 ते 50 क्वेश्चन्स. मग 10-10चे ब्लॉक्स बनवायचे आहेत. पहिल्या क्वेश्चन्सपासून स्टार्ट करायचं आहे, डिफिकल्ट क्वेश्चन्स बनला तर शेवटचा जो क्वेश्चन आहे त्याच्यापासून उलटं सॉल्व करायला स्टार्ट करायचं आहे. ही असणार हे पार्टिशन मेथड. मॅथमॅटिक्स यावर्षी सुद्धा मॉडरेट टू टाईम कन्झ्युमिंग येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकंच करायचं आहे, क्वेश्चन्स व्यवस्थित चूज करा. हे यासाठी आपण काय करतो, जनरली ना विद्यार्थी काय करतात, एका साईडने स्टार्ट करतात आणि सगळेच क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला जातात आणि याच्यामध्येच त्यांचा भरपूर वेळ जाऊ शकतो. त्यामुळे मॅथमॅटिक्स जरी डिफिकल्टी येत असेल तरीसुद्धा काळजी करू नका. आत्तापर्यंत तुम्ही जेवढं केलं आहे, जेवढे PYQ सॉल्व केलेत ते पहिल्यांदा रिवाईज करून जा आणि त्यानुसार मॅथमॅटिक्स जे आहे ना ते व्यवस्थित अटेम्प्ट करा.
मॅथमॅटिक्समध्ये एकतर स्ट्रेस घेऊ नका की खूप डिफिकल्ट येणार आहे. जरी डिफिकल्ट आलं तरी सगळ्यांनाच डिफिकल्ट जाणार आहे, त्यात काय आपण एक्सेप्शनल नाहीच आहोत. आणि मॅथमॅटिक्समध्ये एक सांगतो, मॅथमॅटिक्समध्ये जरी व्यवस्थित स्कोर नाही आला तरी तो स्कोर केमिस्ट्रीमधून कव्हर करायचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आय होप तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे ते समजलं असेल. जर डिफिकल्ट क्वेश्चन्स आला तर डिफिकल्ट क्वेश्चन्सला आपण शेवटी अटेम्प्ट करायचं आहे. मॅथमॅटिक्समध्ये ज्या तुक्का स्ट्रॅटेजी असते ती आपण शेवटी अटेम्प्ट करायची. सुरुवातीला जे येणारे क्वेश्चन्स आहेत त्यांना अटेम्प्ट करा. आय होप तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये ना समजलं असेल. मॅथमॅटिक्स एक सांगतो, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 2024चे आणि 2023चे 2 वर्षांचे जी PYQ आत्तापर्यंत सॉल्व केलेत ते एकदा रिवाईज करून जा. क्वेश्चन्सच्या कन्सेप्ट सेम असणार आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज असणार आहेत. आय होप तुम्हाला व्यवस्थित या गोष्टी समजल्या असतील. आता फक्त एक्झामपर्यंत रिव्हिजनवरतीच फोकस करा, बाकी काही करू नका. एक्झाम पेपरचं टेन्शन घेऊ नका, जास्त डिफिकल्ट येणार आहे. जसा पेपर येईल तरीसुद्धा जरी पेपर डिफिकल्ट आला तरी कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटेज मिळू शकतं. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे. आणि ज्या मुलांना टेस्ट सिरीजमध्ये वगैरे एनरोल करायचं असेल, अजूनसुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्यांनी नक्की एनरोल करा. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील, आजचा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स वगैरे असतील ना तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.